नमस्कार माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्हा सर्वांचं मी कविता माझ्या कविवंदना या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळींनो, येणारा जे 24 मे ते 29 मे या दिवसांमध्ये येणारा जो राजयोग तयार होत आहे त्याचा तुमच्या राशीवरती काय परिणाम होणार आहे आणि कोणत्या अशा जबरदस्त चमत्कारिक घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला सांगते की आजपासून तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ना ते आधीच ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात लिहून ठेवलेले आहे. तुम्हाला सांगते की वेळ बदलते, ग्रहांची चाल देखील बदलते आणि तुमच्या जीवनाची दिशासुद्धा आता कायमची बदलणार आहे. तुम्हाला सांगते मंडळींनो, काही लोक तुमच्यापासून दूर जाणार आणि काही अचानक जवळ येणार आणि अशा घटना घडणार ना की तुमच्या पुढच्या अनेक वर्षांचा तो पाया ठरेल. तुम्हाला कदाचित वाटेल की असं अचानक का घडतं आहे, परंतु मंडळींनो लक्षात ठेवा, हे अचानक नाही, हे नियतीचंच नियोजन आहे. जर तुमची पण हीच रास आहे ना, तुम्हाला सांगते काही क्षण तुमचं भविष्य आता मी उघड करणार आहे. त्यामुळे तुम्ही तयार राहा तुमचं भाग्य जाणून घेण्यासाठी, तुमचं भविष्य जाणून घेण्यासाठी. त्याआधी तुम्हा सर्वांना एकच विनंती करेन, माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा. कारण मंडळीनं तुमचा हा सकारात्मक प्रतिसाद अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, सत्य भविष्यवाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला अजून प्रोत्साहन देतो. त्यामुळे तुम्हाला सांगते मंडळींनो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता ग्रहांची दिशा आणि ग्रहांची दशा आता अशी बदलणार आहे ना की तुमच्या राशीवरती त्याचे काय परिणाम होणार आहे. त्याच्यातील पहिली घटना अशी घडणार आहे मंडळींनो की अचानक तुमच्या भाग्याचा आता दरवाजा उघडणार आहे. आता तुमच्या आयुष्यात असा टप्पा सुरू होत आहे जिथे नशीब आता अचानक तुमच्याकडे तुम्हाला वळताना दिसेल आणि तुम्हाला जाणवेल इतके दिवस ज्या अंधारातून तुम्ही चालत होता ना त्याचा आता शेवट जवळ आलेला आहे. अनेक वेळा तुम्ही मनात विचार केला असेल की माझ्या बाबतीत अनेक अडथळे का येतात, पण माझंच काम शेवटच्या क्षणी येऊन का थांबतं बरं, इतके मेहनत करूनही मला फळ का मिळत नाही. परंतु मंडळींनो, विश्व आहे ना प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ठरवत असतो आणि तुमच्या राशीसाठी ना ही वेळ आता सक्रिय होत आहे. एक प्रभावी व्यक्ती तुमच्या बाजूने आता उभी राहू शकते. एखादी बंद झालेली जुनी संधी देखील तुमच्यासाठी उघडू शकते. अडकलेली रक्कम जी असेल ती अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ शकते किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अनेक प्रयत्न करून थकला होता ना, तुम्हाला सांगते आता तिथूनच सकारात्मक उत्तर देखील येऊ शकतं. परिस्थिती इतक्या वेगाने बदलेल ना मंडळींनो की तुम्हालाच विश्वास बसणार नाही की हेच ते माझं आयुष्य आहे का ज्यात मी काही दिवसांपूर्वी निराश होतो. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हा फक्त आर्थिक भाग्याचा दरवाजा नाही, तर हा आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि आपली ओळख वाढवणारा दरवाजा आहे. जे लोक तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. तुमचं मत महत्त्वाचं ठरेल, तुमची उपस्थिती जाणवेल आणि तुमच्या शब्दांना वजन मिळेल. पण या क्षणी सर्वात मोठी परीक्षा तुमच्या धाडसाची असणार. कारण अचानक आलेली संधी घाबरवते की मी हे करू शकेल का, ही संधी माझ्यासाठी आहे का, असे प्रश्न तुमच्या मनात येतील. याच वेळी ठामपणे उभं राहणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. कारण भाग्य दरवाजा उघडत आहे, पण त्या दरवाजातून आत्मविश्वासाने पुढे जाणं आता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असणार. जर तुम्ही त्या क्षणी निर्णय घेतला, भीती बाजूला ठेवली आणि स्वतःवर विश्वास ठेवला ना, तर ही घटना, ही संधी तुमच्या पुढच्या 5 ते 7 वर्षांचा भक्कम पाया ठरू शकते. आणि हीच वेळ आहे जी तुमच्या बाजूने फिरते. त्यामुळे सज्ज राहा, कारण जे येणार आहे ना ते साधं नाही, ते तुमचं आयुष्य आता एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे. दुसरी महत्त्वाची घटना घडणार मंडळींनो या दिवसांमध्ये की तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती जी वरवर तुमच्याशी चांगलं वागते, गोड बोलते, साथ देण्याचं नाटक करते, पण मनात मात्र वेगळाच विचार ठेवते. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्याशीच तुमच्या योजना, तुमचे स्वप्न, तुमच्या कमजोरी तुम्ही सर्व काही त्या व्यक्तीसोबत शेअर केलं. आता त्याच व्यक्तीचं ना तुम्हाला सांगते खरा चेहरा समोर येणार. एखादी छोटी घटना असू द्या किंवा त्याचं एखादं वाक्य किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला माहिती मिळू शकते आणि यामुळे तुमचे डोळे आता नक्कीच उघडणार आहे. सुरुवातीला तुम्हाला हे सगळं बघून आहे ना कदाचित धक्का बसेल, मन दुखेल, राग येईल, परंतु हे सत्य ना वेळेवर समोर येणं हे तुमच्यासाठीच चांगलं ठरणार आहे. कारण नियती ना तुम्हाला चुकीच्या संगतीतून बाहेर काढत आहे.
ही घटना तुम्हाला सांगते मंडळींनो, तुम्हाला मोठा धडा शिकवेल की प्रत्येकावरच आंधळा विश्वास ठेवू नये. तुम्हाला मनामध्ये आधीच कुठेतरी त्या लोकांबद्दल, त्या व्यक्तीबद्दल संशय होता आणि तो संशय आता स्पष्टमध्ये बदलेल. या घटनेनंतर तुम्ही अधिक सावध, अधिक शहाणे आणि भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत होणार आहात. भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत होणं हे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातात ना, ते कायमचं नुकसान नसतं. कधीकधी ते तुमच्या मोठ्या यशाच्या आधीची नियती ही साफसफाई करत असते. त्यामुळे सत्य समोर येणारच आणि त्या सत्यामुळे तुमचा मार्ग अधिक स्पष्ट होतच जाणार. हे नेहमी लक्षात ठेवा. तिसरी महत्त्वाची घटना घडणार म्हणजे ती आर्थिक उन्नतीचा मोठा संकेत मिळणार. तर मंडळींनो, तुमच्या आयुष्यात आर्थिक बाबतीत जो ताण अनिश्चित होता ना, कधीकधी तुम्हाला अपमानासारखी परिस्थिती निर्माण झाली होती का, ती आता तुमची हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे बरं का. कारण अनेक दिवस तुम्ही मनात विचार करत होतात, इतकी मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही, माझं नशीब पैशांच्या बाबतीत इतकं कठीण का आहे. परंतु लक्षात ठेवा, पैसा हा केवळ कष्टांवर नाही तर योग्य वेळ, योग्य निर्णय आणि ग्रहांच्या अनुकूल परिस्थितीवर देखील कधीकधी अवलंबून असतो. त्यामुळे आता ही अनुकूल परिस्थिती तुमच्या बाजूने तुम्हाला वळताना दिसेल. अडकलेली रक्कम तुमची अचानक सुटू शकते. जिथे तुम्ही आशा सोडली होती तिथूनच आता सकारात्मक बातमी येऊ शकते. मग एखादा नवीन प्रोजेक्ट असेल, नवीन जॉब ऑफर किंवा एखाद्या साईड बिझनेसची संधी देखील तुमच्यासमोर येऊ शकते, जी सुरुवातीला एकदम लहान वाटेल पण पुढे जाऊन मोठा आर्थिक आधार बनणार आहे. विशेष म्हणजे हा पैसा फक्त हाती येणार नाही, तर तो तुमचा आत्मविश्वासही परत आणणार आहे. लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढेल, तुमचं मत विचारात घेतलं जाईल आणि तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान वाटेल की तुम्ही कठीण काळात देखील हार मानली नाही. मात्र इथे फक्त तुम्हाला एक मोठी जबाबदारी आहे की अचानक आलेला जो पैसा आहे ना, तो टिकवणं हे कमवण्या इतकंच महत्त्वाचं असतं. भावनेतून खर्च, दिखावा, चुकीच्या गुंतवणुकी मात्र टाळा. व्यवस्थित पैशाचं नियोजन करा आणि थोडी बचत ठेवा. कारण भविष्यासाठी सुरक्षित पाया तयार करणं हे फार महत्त्वाचं आहे. हा काळ पैशांचा प्रवाह वाढवणारा नाही तर पुढील काही वर्षांसाठी तुमची आर्थिक स्थिरता देणारा आहे. त्यामुळे आता विश्व तुम्हाला योग्य फळ देण्यास तयार झालेला आहे. त्या संधीचा नक्कीच फायदा घ्या. चौथी महत्त्वाची घटना घडणार ती म्हणजे की जुना संबंध पुन्हा संपर्कात येणार. तर मंडळींनो, भूतकाळातला एक अध्याय जो तुम्ही बंद झाला आहे असं समजत होते, तो पुन्हा तुमच्या समोर उभा राहू शकतो. तुमची जुनी मैत्रीण, जुनं प्रेमसंबंध, तुटलेला संपर्क किंवा एखाद्या गैरसमजातून दूर गेलेली व्यक्ती अचानक तुम्हाला कॉल येऊ शकतो त्यांच्याकडनं, मेसेज, ते तुमच्याशी पुन्हा जोडले जाऊ शकतात. आणि सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे असं अचानक का. तर लक्षात ठेवा, काही भेटी ह्या योगायोग नसतात, तर अपूर्ण राहिलेल्या भावना, न बोललेले शब्द, न सुटलेले प्रश्न पूर्ण करण्यासाठी हे परत येत असतात. ही पुनर्भेट आनंद देणारी असेल की गोंधळ निर्माण करणारी असेल, तर हे आता तुमच्या पूर्णपणे परिपक्वतेवर आणि सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. जर ती व्यक्ती खरोखर बदललेली असेल आणि तुमचं भलं इच्छित असेल ना, तर हा संबंध नव्या समजुतीने आणि मर्यादेने पुन्हा सुरू होऊ शकतो. पण भूतकाळातल्या जखमा, फसवणूक किंवा वेदना असतील ना, तर नियती तुम्हाला शेवटचा धडा शिकवण्यासाठी ही भेट घडवत आहे. यावेळी भावनांपेक्षा शहाणपणाने निर्णय घ्या. कारण प्रत्येक परत आलेली व्यक्ती आयुष्यात राहण्यासाठी येत नाही, तर काही जण फक्त तुमचं मन मोकळं करून पुढे जाण्यासाठी येतात. तर भूतकाळाचा दरवाजा पुन्हा उघडतोय. आता त्या आतमध्ये कोणाला जागा द्यायची किंवा कोणाला जागा नाही द्यायची मंडळी, हे पूर्णपणे आता तुमच्या हातात असणार आहे. पाचवी महत्त्वाची घटना घडणार ती म्हणजे घरात शुभ वार्ता आणि सकारात्मक ऊर्जा येणार आहे. तर तुमच्या घरात, कुटुंबात जे काही दिवसांपासून तणाव, चिंता किंवा शांततेचा अभाव जाणवत होता ना, आता त्यात मोठा सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येईल. जसं की आनंदाची बातमी, नोकरी लागणे, परीक्षेत यश, लग्नाची चर्चा पक्की होणे, नवीन घर घेणं, वाहन खरेदी करणे किंवा कुटुंबातील सदस्याच्या प्रगतीची बातमी अचानक तुमच्या घरातलं वातावरण बदलवून टाकेल. घरातील वाद कमी होतील, संवाद वाढेल आणि एकत्र बसून निर्णय घेण्याची सर्वांची तयारी दिसेल. काहींसाठी घरात धार्मिक कार्यक्रम, पूजा, एखादा समारंभ होण्याची देखील शक्यता आहे.
त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होईल आणि दैवी ऊर्जा नक्कीच वाढेल. घरामध्ये शांतता नांदेल आणि विशेष म्हणजे ही शुभवार्ता केवळ बाह्य आनंद देणारी नसेल तर ती तुमच्या मनालाही स्थैर्य देईल. तुम्हाला जाणवेल की कितीही बाहेर संघर्ष असला तरी घरचं वातावरण मजबूत असेल ना, माणूस कोणत्याही अडचणीला सामोरं जाऊ शकतो. या काळात ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी कायमचा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे तुमची अडकलेली कामे देखील सोपे होतील. मात्र एवढंच लक्षात ठेवा की सकारात्मक ऊर्जा ही टिकवण्यासाठी आपल्याला अहंकार, जुने वाद आणि नकारात्मक चर्चा टाळणं गरजेचं असणार आहे. तुमच्या घरात आनंदाचा दिवा पेटणार आहे आणि त्या प्रकाश तुमच्या आयुष्याला संपूर्णपणे उजळून टाकणारा आहे. 6वी घटना जी घडणार ना ती मानसिक ताणातून तुम्हाला मुक्ती देणार. तर मंडळींनो, गेल्या काही काळांपासून तुमच्या मनावर एक अदृश्य भार होता. चिंता, असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती, लोकांच्या वागण्यामुळे आलेली वेदना आणि स्वतःबद्दल निर्माण झालेली शंका. बाहेरून तुम्ही मजबूत दिसतात, पण आतून मात्र विचारांचं वादळ सुरू होतं. आता हा काळ बदलतोय. हळूहळू परिस्थिती स्पष्ट होऊ लागेल. काही प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातील गोंधळलेली अवस्था स्थिर होऊ लागेल. एखाद्या व्यक्तीशी झालेली मनमोकळी चर्चा, एखादा सकारात्मक निर्णय किंवा अचानक मिळालेली चांगली बातमी या गोष्टी तुमच्या मनावरचा ताण हलका करतील. तुम्हाला जाणवेल की ओझं तुम्ही एकट्याने वाहत होता आणि ते इतकं जड नव्हतं. फक्त तुम्ही त्याच्याकडे चुकीच्या दृष्टीने पाहत होता. आता तुमचा आत्मविश्वास परत येईल, तुमची झोप सुधारेल आणि निर्णय घेताना तुमच्या मनावरची भीती देखील कमी होईल. ही फक्त मानसिक शांतता नाही तर नव्या ऊर्जेचा जन्म आहे. तुम्हाला सांगते, या काळात ध्यान, प्रार्थना किंवा एकांतात घालवलेला काळ आहे ना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. लक्षात ठेवा, बाहेरचं यश मिळवण्यासाठी आतली लढाई ही नेहमीच जिंकावी लागते. जर तुम्ही लढाई जिंकण्याच्या आता तुम्हाला सांगते मंडळींना अंतिम टप्प्यात आहात. आता तुमचं मनच तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे. 7वी घटना जी घडणार ती अगदी महत्त्वाची, ती म्हणजे करिअरमध्ये अचानक मोठा बदल येणार. तर तुमच्या करिअरच्या क्षेत्रात आता असा टप्पा येणार आहे की जो तुमची पूर्ण दिशा बदलवू शकतो. अनेक दिवस तुम्ही मेहनत करत होतात पण योग्य ओळख नव्हती. वरिष्ठांकडून कौतुक होत नव्हतं. तुमची क्षमता पूर्णपणे वापरली जात नव्हती. आता परिस्थिती पलटणार आहे. अचानक नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. पदोन्नतीची चर्चा तुमची सुरू होऊ शकते किंवा नवीन जॉब ऑफर तुमच्यासमोर येऊ शकते. आणि हे सर्व सुरुवातीला धाडसी निर्णय वाटेल. तुम्हाला सांगते, काहींसाठी सध्याचं काम सोडूनसुद्धा पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात जाण्याची देखील संधी निर्माण होऊ शकते. सुरुवातीला हा बदल थोडा धक्कादायक वाटेल कारण तो तुमच्या आत्ताच्या सध्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर नेणारा असेल. परंतु मंडळींनो, लक्षात ठेवा, जर आपल्याला काही आयुष्यामध्ये मोठी प्रगती करायची आहे ना तर ती आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊनच करणं आहे. तुमच्या कल्पना, तुमचे वेगळेपण, तुमचा दूरदृष्टीपणाचा स्वभाव जो आहे ना तो आता लोकांच्या लक्षात येईल. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये संधी मिळू शकते जिथे तुमची खरी क्षमता चमकेल. मात्र या काळात संयम आणि शिस्त खूप महत्त्वाचा असणार. छोट्या छोट्या चुका टाळा. कागदपत्र, करार किंवा बोलण्यात सावधगिरी बाळगा. करिअरचा हा टप्पा साधा नाही आहे. हा तुमच्या आयुष्याला स्थैर्य, प्रतिष्ठा, आर्थिक उंची देणारं वळण आता ठरू शकतं. 8वी घटना जी आहे तुमच्या आरोग्याबाबत तुम्हाला महत्त्वाचा इशारा आहे. या काळात तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. शरीर छोटे छोटे काही संकेत देऊ शकतं. थकवा असू द्या, डोकेदुखी, झोप न लागणे, पचनाच्या तक्रारी किंवा अचानक आलेली कमजोरी, जे तुम्ही सुरुवातीला दुर्लक्ष करू शकता. परंतु लक्षात ठेवा, हे संकेत लहान असले तरी त्यांचा अर्थ मात्र खूप मोठा आहे. गेल्या काही काळातील मानसिक ताण, अनियमित दिनचर्या आणि कामाचा दबाव याचा परिणाम आता शरीरावर दिसू लागेल. ही घटना घाबरवणारी नाही पण सावध करणारी आहे. वेळेत काळजी घेतली तर मोठी समस्या टाळता येऊ शकते. हा काळ तुम्हाला शिस्तबद्ध जीवनशैलीकडे वळवण्यासाठी आलेला आहे. योग्य झोप, संतुलित आहार, योग्य व्यायाम आणि मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा प्रार्थना. विशेषतः तुम्हाला सांगते की पाणी हे जास्त पिणे,
ताण कमी करणे आणि जेवणाच्या ज्या वेळा आहेत ना त्या प्रॉपर व्यवस्थित ठेवणे हे फार महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे हे सर्व काही नियम नक्कीच पाळा. जर गरज वाटली तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात विलंब करू नका. आणि लक्षात ठेवा, पैसा, करिअर, नाती यापेक्षा आहे ना आरोग्याची सर्वात मोठी ही संपत्ती आहे. आपलं आरोग्यच ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि हा इशारा तुम्हाला तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला सांगते की मंडळींनो, अधिक मजबूत करण्यासाठी, जागृत करण्यासाठी आणि दीर्घकाळ आहे ना यशस्वी ठेवण्यासाठी हे आहे. तुमचं शरीर तुमच्या स्वप्नांचंच वाहन आहे आणि त्याची योग्य ती काळजी नक्कीच घ्या. नवी घटना जी आहे ती म्हणजे की मंडळींनो, तुमच्या आयुष्यात आता असा एक प्रसंग येऊ शकतो जिथे एखादं मोठं संकट शेवटच्या क्षणी टळेल. तुम्हाला स्पष्ट जाणवेल की कोणती तरी अदृश्य शक्ती ही तुमचं संरक्षण करते. एखादा अपघात टळणं, चुकीचा निर्णय घेण्याआधी सत्य समोर येणं, आर्थिक नुकसान होण्यापूर्वी आधीच सावध होणं किंवा चुकीच्या लोकांपासून वेळीच दूर होणं, हे सर्व तुम्हाला योगायोग वाटेल. पण त्यामागे ना दैवी संरक्षणाची शक्ती ही कार्यरत असेल. तुम्ही कदाचित म्हणाल की मी थोडक्यात वाचलो. हे वाक्य त्या कृपेचाच पुरावा असेल. या काळात तुमची अंतर्प्रेरणा खूप मजबूत होईल. मनात अचानक येणारे संकेत, एखाद्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेली शंका किंवा एखादा निर्णय पुढे ढकलण्याची भावना, हे सर्व दुर्लक्ष करू नका. कारण विश्व तुम्हाला इशारे देत आहे. तुम्ही त्या संकटाला मोठं समजत होता ते तुमच्यासाठी आता आशीर्वाद ठरणार आहे. कारण त्या प्रसंगांमुळे तुम्ही अधिक सावध, अधिक जागृत आणि अधिक आध्यात्मिक आता बनणार आहात. आणि लक्षात ठेवा, जेव्हा दैवी संरक्षण असतं ना तेव्हा शत्रूचे प्रयत्न हे निष्फळ ठरतात आणि संकट संधीमध्ये बदलतात. तुमच्यावर कृपेची सावली आहे आणि योग्य मार्गावर राहिलात ना तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला नुकसान करू शकत नाही. 10वी महत्त्वाची घटना म्हणजे अचानक प्रवासाचा योग येईल आणि जो की तुमच्या भाग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार. तर मंडळींनो, अचानक एखादा प्रवास तुमच्या आयुष्यात घडू शकतो, जो कामानिमित्त असू शकतो किंवा कुटुंबीय कारणासाठी देखील असू शकतो. सुरुवातीला हा प्रवास घाईगडबडीचा वाटेल, पण पुढे जाऊन तो अत्यंत फायदेशीर ठरेल. या प्रवासादरम्यान तुम्हाला एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटू शकते, नवीन संधी मिळू शकते किंवा एखादा असा निर्णय घ्यावा लागू शकतो जो तुमच्या पुढील आयुष्याची दिशा बदलवून टाकेल. काही व्यक्तींसाठी हा प्रवास आध्यात्मिक देखील असू शकतो. मंदिर, तीर्थक्षेत्र किंवा शांत ठिकाणी जाण्याचा योग, ज्यामुळे मनाला मोठा दिलासा आणि स्पष्टता मिळेल. विशेष म्हणजे हा प्रवास शारीरिक हालचाल नसून भाग्याची हालचाल आहे. तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला अडकून पडल्यासारखं वाटत होतं ना, तिथूनच आता बाहेर पडण्याची ही संधी आहे. नवीन जागा, नवीन वातावरण आणि नवीन लोक तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवतील. मात्र प्रवासात कागदपत्रे, वेळ आणि आरोग्य याबाबत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. हा प्रवास साधा नाही मंडळींनो, तो तुमच्या जीवनात नव्या ऊर्जेचा, नव्या ओळखीचा, नव्या यशाचा मार्ग उघडणारा ठरू शकतो. 11वी घटना हे आयुष्य बदलवणारा अंतिम निर्णय असणार आहे. या सर्व घटनांनंतर तुमच्या आयुष्यात येणार असा एक क्षण येणार आहे जिथे तुम्हाला मोठा आणि निर्णायक निर्णय घ्यावाच लागेल. हा निर्णय साधा नसेल. तो तुमच्या करिअरशी, नातेसंबंधाशी किंवा राहण्याच्या ठिकाणाशी, एखाद्या मोठ्या गुंतवणुकीशी संबंधित असू शकतो. अनेक दिवस तुम्ही संभ्रमात होतात, मनात द्वंद्व होतं, करावं की नको असा प्रश्न सतावत होता. परंतु आता परिस्थिती अशी निर्माण होत आहे ना की तुम्हाला स्पष्ट भूमिका घ्यावीच लागेल. हा निर्णय भावनेच्या भरात घेतलेला नसेल तर तो अनुभव, धडे, अलीकडच्या घटनांनी घडवलेल्या या अनुभवाने तुम्हाला घ्यावा लागेल. या क्षणी तुमचं आत्मभान सर्वात महत्त्वाचं ठरेल. तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी निर्णय घेणार नाही तर स्वतःच्या भविष्यासाठी आता ठाम पाऊल उचलाल. काही लोकांना तुमचा हा निर्णय पटणार नाही, काही जण दूर जातील, पण जे तुमच्यासोबत खऱ्या प्रवासाचा भाग आहे ना ते तुमच्यासोबतच राहतील. लक्षात ठेवा, हा निर्णय पुढील काही वर्षांचा पाया घालणारा असणार आहे. भीती, शंका, भूतकाळातील चुका यांना मागे ठेवा. आता तुम्ही आधीपेक्षा अधिक शहाणे, अधिक मजबूत आणि अधिक जागरूक आहात. या नियतीने तुमच्या समोर आता 2 रस्ते ठेवलेले आहेत. तुम्ही जो रस्ता निवडाल ना तोच आता तुमचं भविष्य घडवणार आहे. तर मंडळींनो, आज तुम्ही ज्या ऐकलेल्या
11 घटना आहेत ना, त्या अजिबात साध्या नाही आहे. आणि हे जे केवळ शब्द नाही, हा नियतीचा थेट संकेत आहे. तुम्हाला सांगते मंडळींनो, येणाऱ्या ह्या काही दिवसांमध्ये आता वेळ बदलते, लोकं बदलत आहे, परिस्थिती बदलते आणि सगळ्यात तुम्ही बदलत आहात. काही घटना तुम्हाला आनंद देतील, तुम्हाला काही जागं करतील, तर काही तुमची परीक्षा घेतील. पण लक्षात ठेवा, ज्याच्यावर दैवी कृपा असते ना, त्याला कोणतीच शक्ती रोखू शकत नाही. तुमच्यासाठी येणारा काळ हा भीतीचा नाही, तर जागृतीचा आहे. संधी येतील, सत्य समोर येईल, पैसा, प्रतिष्ठा वाढेल, पण योग्य निर्णय घेणं हे पूर्णपणे आता तुमच्या हातातच आहे. नियती दरवाजे उघडते, पण त्यात आत्मविश्वासाने चालत जाणं हे तुमचं काम असणार आहे. आता जर तुम्ही खरे असाल, तुमच्या भाग्यावर तुम्ही विश्वास ठेवा. तुम्हाला सांगते, आणि जे मी आज सांगितलेलं आहे, आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या आणि नक्कीच तुमचं भलं होईल. तुम्हाला नक्कीच सांगते, जे पण काय आहे आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडतील. जे अडकून पडलेलं आहे ते सगळं मार्गी लागेल. तुम्हाला सांगते, सकारात्मक विचार ठेवा, मेहनत करा. मेहनतीचं फळ मिळतं म्हणजे मिळतंच. त्यामुळे मेहनत सोडू नका. आनंदी राहा, पॉझिटिव्ह राहा. आणि एकच सांगेन, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला अशी सत्य भविष्यवाणी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा व्हिडिओ तुमच्या मनाला आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल पण विसरू नका. धन्यवाद.